संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. बसा रे, ए बाळानो बसा, ए बस खाली बस. पॅन्ट वाले तिकडची मुलं कोण आहेत रे? आता जरा लक्ष ठेवा तिकडं, जरा पाठीमागची मंडळी, जरा मुलांकडे जरा लक्ष ठेवा आपल्या. इहलोकी तोची सर्वाभूती सम, आणि शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय, दूध एक सार, आणि साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा दुसरे चरण संतांची ये, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. आणि बाबाजी सद्गुरु दास तुका. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संत संगतीचे काय सांगू सुख,
आपणा पारिके नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी विठ्ठल. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा अखिल मानव जातीला दिव्य संदेश देऊन शांती सुखाचा राजमार्ग दाखवणारे विश्वसंत, या आपल्या भारत देशातील थोर तत्वज्ञ सद्गुरु श्री वामनराव पै महाराज, श्री सद्गुरूंच्या धर्मपत्नी म्हणजे सौ माई, या सर्वांना प्रथमतः मी कोटी कोटी वंदन करतो. आज आपल्या या परिसरामध्ये ज्ञानदिन कीर्तन महोत्सव 1 दिवसाचा आपण संपन्न करतो आहोत. या कीर्तन महोत्सवासाठी विशेषत्वानं बिरदेव देवस्थान ट्रस्ट फलटण यांच्या वतीनं या कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या महोत्सवाच्या आयोजनासाठी जीवन विद्या मिशन महावीर नगर शाखा मुंबई यांनी इथल्या देवस्थान ट्रस्टींना उद्युक्त करून, त्यांना प्रोत्साहित करून आपल्या या परिसरामध्ये या बिरदेव नगरच्या कीर्तनाच्या माध्यमातून कुठेतरी चांगलं प्रबोधन व्हावं, या सत्सद हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये या देवस्थान ट्रस्टचे राजेंद्र मारुती चोरमले अध्यक्ष, मान्य श्री सुरेशराव पोपटराव चोरमले सचिव, मान्य श्री विष्णू यादव चोरमले खजिनदार, पांडुरंग यशवंत धायगुडे सदस्य, या गावचे माजी सरपंच नयन निलेश जगदाळे, आणि आपल्या या परिसरातलं बिरदेव नगरचं गणेश मित्र मंडळ, त्याचप्रमाणे कार्यकारिणीमध्ये विठ्ठलाबा चोरमले, एक तरुण तडफदार कार्यकर्ते, राजेंद्र तात्याबा चोरमले, विजय नाना चोरमले आदी करून या कार्यक्रमाला, कीर्तनाच्या महोत्सवाला म्हटलं की सात संगीत लागतं. मग पखवाज वादक लागतात, टाळ वाजवणारे हे असे लहान थोर वारकरी लागतात, विनेकरी लागतो. त्याच्यासाठी हरिभक्त परायण विजय महाराज जाधव आणि त्यांचा हा संपूर्ण विद्यार्थी वर्ग वारकरी संप्रदायातला अतिशय आपल्या या परिसरामध्ये यांच्या ही मुलं वारकरी संप्रदायाची आणि आपले विजय महाराज हे नावाजलेले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये अनेक गाणारे, अनेक वाजवणारे, अनेक साथ देणारे बरीच मंडळी असतात, परंतु अशा या बछड्यांच्या बरोबरीनं अतिशय प्रामाणिकपणे ही सगळी मुलं आपला स्वतःचा शैक्षणिक अभ्यास करता करता वारकरी संप्रदायामधल्या ज्या काही परंपरा आहेत, मग त्याच्यामध्ये सकाळी काकडा असेल, त्याच्याबरोबरीनं नंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाचं, भागवताचं वाचन असेल, भगवद्गीतेचं वाचन असेल, नंतर मग दुपारी हरिपाठ असेल, प्रवचन असेल, सायंकाळी कीर्तन असतात, रात्री जागर असतो. अशा सर्व उपक्रमामध्ये आपलं शैक्षणिक, शाळेत जाताना बाळांनो कितवीला आहे तू? 6वीला आहे, कोण 4थीला आहे, कोण 8वीला आहे, कोण 10वीला आहे, कोण 5वीला आहे, कोण कितवीला आहे? 1लीला आहे. टाळ्या वाजवा. म्हणजे ही सगळी बालमंडळी, बाल वारकरी मंडळी, खरं म्हणजे आमच्या विजय महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. स्वतः आपल्या संसारातला वेळ काढून या विद्यार्थ्यांसमवेत विद्यार्थ्यांना वारकरी म्हणजे आपल्या हिंदू धर्माच्या प्रथा परंपरा ज्या आहेत, संतांच्या ज्या काही आपल्या परंपरा आहेत, त्या राखून या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. आता या विद्यार्थ्यांना या अंगाने शिक्षण दिलं जातं, तर याच्याबरोबर जीवन विद्या मिशन नावाची एक महाराष्ट्रात, देशात, जगात
अशी एक नामवंत संस्था आहे की त्या संस्थेच्या माध्यमातून याच ऋषीमुनींचं तत्वज्ञान, याच संतांची शिकवण याचा सुंदर सुरेख मेळ घालून, समन्वय साधून संबंध जगभरातील तरुणांसाठी, भारतभरातील तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, आपल्या या बारामती किंवा फलटण तालुक्यातल्या या पुणे जिल्ह्यातल्या तरुणांसाठी विशेषत्वानं जीवन जगण्याची कला सुद्धा शिकवली जाते. या कीर्तन महोत्सवातून आमची जीवन विद्या मिशन महावीर नगर शाखा आणि या फलटण मधले सद्गुरू श्री वामनराव पै यांचे ज्येष्ठ सतशिष्या की त्यांचं नाव तुम्हाला कल्पना आहे की आपल्या या फलटणच्या पूर्व भागामध्ये विसावा नामक जे हॉटेल आहे, विसावा हॉटेल, त्याचे संस्थापक आणि त्याचे मालक आपल्या इथं आपल्या या कीर्तन महोत्सवाला जातीनं उपस्थित आहेत. किंबहुना त्यांच्या प्रयत्नानंच हा कीर्तन महोत्सव इथं संपन्न होतोय. ते म्हणजे श्रीयुत पाटील साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ पाटील, हे दोघंही इथं प्रामुख्याने आमच्या मुंबई शाखेच्या जीवन विद्या मिशनच्या महावीर नगर शाखेच्या पाठीमागं खंबीरपणे गेली 3 दिवसापासून ते उभे आहेत आणि स्वतःचा हॉटेल व्यवसाय सांभाळून. पाटील साहेब वास्तविक या जिल्ह्यातले नसूनही एक 15-20 वर्षापूर्वी या आपल्या फलटण गावामध्ये आले, नोकरीच्या निमित्तानं आले आणि सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या विचारांचा स्वतः अवलंब करून आपल्या परिवाराला त्या विचारसरणीमध्ये घेऊन त्या विचारांचं आचरण करून ते विचार आपल्या जीवनामध्ये उतरवून एक साधा नोकरी करणारा, एका हॉटेलमध्ये नोकरी करणारा, साधा वेटरचं काम करणारा एक ग्रस्त आज एका मोठ्या हॉटेलचा स्वतः मालक होतो. ती क्रांती या सद्गुरू श्री वामनराव पैंच्या आणि संतांच्या विचारांची आहे. आणि म्हणून ती सगळ्याच मंडळींनी इथं सहकार्य केलं. वास्तविक पाहता या कार्यक्रमाला मला इथं ज्यांनी बोलवलं ते म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पैंचे सत्शिष्य, प्रचारक प्रसारक, महावीर नगर शाखेचे प्रमुख श्रीयुत दत्तराज खराडे साहेब. यांनी जवळजवळ 35 मुंबईतले आमचे जे सद्गुरूंचे सत्शिष्य आहेत आणि स्वयंसेवक आहेत, त्याच्यामध्ये काही भगिनी आहेत, काही आमचे तरुण मंडळी आहेत, ही सगळी मंडळी तिकडून मुंबईवरनं इथं घेऊन आपल्या फलटणमध्ये ते 2-3 दिवसापासून घराघरात जाऊन, ए बस रे, ए बळा बसा ना खाली, त्यांचे पालक आलेत ना, पाठीमाग मुलांचा कोणाचाही आवाज येणार नाही, मला सगळी मुलं पाहिजेत. पण पालकांनी तिकडे सुद्धा आता त्या बाजूला तिकडे मुलं काहीतरी आवाज करतायत, जरा तिकडचे आमचे कार्यकर्ते त्यांनी जरा तिकडे जा, त्या मुलांना इकडे ज्या पुढे नेतात त्यांना म्हणू जरा अशा पर विठ्ठल आणि अशा परिस्थितीमध्ये आज धकाधकीची परिस्थिती आहे, कुणाला वेळ नाहीये. मंडळी या परिसरातून आपण ऐकायला आलात ना, आपल्याला पण ऐकणाऱ्यांना वेळ नाहीये. साधं इथं येऊन तास 1.5 तास बसायचं म्हटलं ना तर आपल्याला वेळ नाही. मग ही मंडळी 30-35 मंडळी मुंबईवरून आपला उद्योगधंदा, नोकरी, सुट्टी घेऊन इथं आलेले. यांना कुणाला बिदागी नाही बरं का, पाकिट देतो ना आपण, तसं या 35 लोकांपैकी कुणालाही पाकिट नाही. त्यांना पाकिट, एक पगार नोकरी असेल तर पगार 1 तारखेला मिळतं किंवा मुंबईत 10 तारखेला, आणि बाकीची जी कोण व्यवसाय करणारी मंडळी आहेत ते आपला व्यवसाय सांभाळून आले. मी हे का सांगतोय, निरपेक्ष हा शब्द इथे लागू पडतो. केवळ या जगामध्ये, या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जीवन विद्या मिशन असं एकमेव मिशन आहे, म्हणजे संस्था आहे की इथं नो कमिशन. मग काय आहे, जे सद्गुरू श्री वामनराव पैंनी संतांच्या विचारसरणीतून निर्माण केलेलं तत्वज्ञान घराघरात पोचावं, साध्या सहज भाषेमध्ये माऊलींनी निर्माण केलेलं पसायदान प्राकृत मधलं विश्व प्रार्थनेच्या रूपानं घराघरात पोचावं. पसायदान माहितीये ना तुम्हाला, सर्वांना माहितीये. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, आता विश्वात्मके देवे येणे वाग यत्ने तोषावे.
तोषोनी मज द्यावे पसायदान, जे खळांची व्यंकटी सांडो. पुढती या पसायदानाची शेवटची ओवी, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती आणि सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. काय म्हणतात माऊली? या जगातले सर्व काय होऊ देत? सुखी होऊ देत. आता बघा 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी आपल्या पसायदानामध्ये, पसायदान म्हणजे प्रार्थना, पसायदान या शब्दाचा अर्थ प्रार्थना आहे. या पसायदान रूपी प्रार्थनेमध्ये 700 वर्षापूर्वी सांगितलं की सर्व सुखी होऊ देत. आपण काय म्हणतो? देवळात गेल्यानंतर, देवाकडे गेल्यानंतर आपण या इथं देवळात आलो की आपण देवाला काय म्हणतो? देवा जरा माझ्याकडे बघ रे, मला सुख दे, का मला हे दे, मला ते दे. आपण कोणाला मागतो देवाकडं? मला मागतो. लक्षात आलं ना तुम्हाला? कोणाला मागतो आपण देवाकडं? मला मागतो. कधीपासून मागतो? जसं आपल्याला कळायला लागलंय ना, कळायला म्हणतो मी, तसं आपण देवाकडं मला मागतो, माझ्यासाठी मागतो. जे आपण मागतो ती ही लहान मुलं ऐकतात. ही लहान मुलं ऐकतात. माझी आई काय मागते देवाकडं? देवा मला हे दे, देवा मला ते दे. मग ही मुलं पण म्हणतात देवा मला, बरं का, परीक्षेत मला चांगली मार्क पडू दे, देवा मला चांगला पास होऊ दे. देवाकडं मला 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 करताना एक हात पुढं देवानं त्या हातात दिलं. देव या शब्दाचा सद्गुरू श्री वामनराव पै जेव्हा अर्थ सांगतात ना, तेव्हा ते सांगतात देव या शब्दाचा अर्थ दे अधिक व, म्हणजे व नुसता नाही, एका त्या दोन शब्दाचा एका बाजूने काय अर्थ आहे? दे, देवा दे, दे. दिलं खिशात घालतात आणि खिशात घातलं की दुसरा पुढं करतात. आणखीन हवं, दे व, म्हणजे दे आणि हवं, दे आणि हवं. हे दे आणि हवं आपलं संपतच नाही विठावला. देव विचार करतो, याचा दे आणि हवं संपत नाही. हे देवाच्या कितीतरी वर्षापूर्वी लक्षात आलं असणार आहे. आता नाही, हल्ली नाही आलेलं, हल्ली आलं नाही, कित्येक वर्षापूर्वी लक्षात आलेलं आहे देवाच्या. देव काय म्हणतो? या दे आणि हवं करणाऱ्यांपैकी कोणालाच काय द्यायचं नाही. मग त्याच्यासाठी काय करतो आपण? देव देत नाही असं आपल्या लक्षात आल्यानंतर त्याच्यासाठी आपण काय करतो? व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन हरणे मुखी नाम, गाईना हरणे मुखी नाम, गाईना हरणे मुखी नाम. एकादशी करीन उपवासी, गाईना हरणे मुखी नाम, गाईना व्रत एकादशी करीन उपवासी. त्याच्या पुढचा आपण काय करत नाही. त्याच्या पुढचा आपण करत नाही, आपण एवढंच करतो. अर्ध चरण, व्रत एकादशी करीन उपवासी आणि गायीन अहर्निशी मुखी नाम. गायीन अहर्निशी मुखी नाम नाही, फक्त व्रत एकादशी करीन उपवासी. मग 16 सोमवार करतो. मावशी ऐकताय ना? आपण काय करतो ते सांगतोय, माझ्या खिशातलं काही सांगत नाही. 16 सोमवार करतो, त्याच्या पुढं 11 गुरुवार करतो, परत काय करतो? शनिवार करतो, परत काय करतो? महालक्ष्मीचं व्रत करतो. आताच केलं ना? केलं. आणि त्यावेळेला त्या व्रताची पुस्तकं वाटतो. जे आम्ही केलं ते तुम्ही पण करा म्हणून 7-7 जणींना काय असतो? व्रताची पुस्तकं वाटतो की नाही? किती वर्ष झाले करतो आपण? वर्षानुवर्ष करतो. पण देव काय आपल्याला देतो का?
बरं एवढ्यानं भागत नाही म्हणून परत सोमवार करतो आठवड्याचा, परत देवीचा वार मंगळवार करतो, कोण दत्ताचा वार गुरुवार करतात, कोण हनुमंताचे भक्त असतात ते शनिवार करतात, त्यातनं मध्ये 15 एकादशी येतेच आहे, त्यातनं परत आणखीन चतुर्थी आहेच आहे. बघा मी काय सांगतोय ते, याचा अर्थ एकादशी करू नका असं मी काय सांगतोय बघा, याचा अर्थ उपवास करू नका असं. पण उपवास करायला सांगितलं संतांनी, तो काय सांगितला, व्रत एकादशी करीन उपवासी, आणि पुढे काय सांगितलं पडले सर, गायीन अहर्निशी मुखी नाम. ज्या दिवशी आपण कोणत्या नाही कोणत्या देवाचा उपवास करतो ना, त्या दिवशी हे जे पुढे सांगितलं ना, गायीन अहर्निशी मुखी नाम, ते सोडून त्या दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्याचा उपवास करतो त्याचं नाम अहर्निशी म्हणजे मिनिट टू मिनिट म्हणत राहायचं असतं, गात राहायचं असतं. तुम्ही म्हणाल एकादशीला काय म्हणायचं, विठ्ठल 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 कीर्तन असं होणार, मी म्हणणार पुढं तुम्ही म्हणणार माग, म्हणणार तुम्ही माझ्या माग, हा, विठ्ठल 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 म्हणा. ह्याच्यासाठी आपल्याला लॉकडाऊन त्या कोरोनाला ठेवलं का, त्या कोरोनामधून ह्याच्यासाठी आपण वाचलो. मला कळत नाही का ठेवलं आपल्याला देवानं त्या कोरोनामधून, काहीतरी कारण असलं पाहिजे ना महाराज. कित्येक मंडळी गेली फलटण मधनच नाही, उभ्या जगात नाही गेली, पण आपल्याला ठेवलं ना. कुणी ठेवलं, अहो मनानं कुणी ठेवलं, देवानं माझी कोण कुणी ठेवलं, विठ्ठलानं ठेवलं, विठ्ठलानं ठेवलं ना. अहो मनानं म्हणजे कबूल करायला लोक तयार नाही, ज्यानं ठेवलं त्याचं नाव सुद्धा घ्यायला तयार नाही. मग त्याला सांगू का तुमच्याकडे बघायला नको. मग म्हणा, जे कोण म्हणणार नाहीत ते मी म्हणणार नाही, बिरदेव बघतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. कसं वाटलं सांगा मला? छान वाटलं. कारण ज्याचं नाव आपण तोंडात घेतलं तो छान आहे. ज्याचं नाव आपण तोंडात घेतलं त्याच्यासारखा या जगात कुणी छान नाही. म्हणून विठ्ठलच का म्हणायचं, जो विश्वी ठसवला तो विठ्ठल. आणि म्हणून हे छान जे आहे ना ते आपण ज्या दिवशी एकादशी करतो ना पंधरवड्याची, त्या दिवसभर म्हणायला पाहिजे छान. मग काय होईल,
या देवाचं नाव आपण छानपणे म्हटलं तर आपलं जीवन कसं होईल? छान होईल. आपला संसार कसा होईल? छान होईल. आपल्या मुलाबाळांचा कसं होईल? छान होईल. आपलं स्वतःचं कसं होईल? छान व्हावं ह्याच्यासाठी काय म्हणायला पाहिजे? बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, पहावा विठ्ठल जीव भावे. मंडळी, विठ्ठल हा आपल्या श्वासागणित आपल्या मुखातनं बाहेर आला पाहिजे. कधी? उपवासाच्या दिवशी. मी काय सांगतो थोडक्यात बघा. जर तुम्हाला असं वाटतं की देवाची आपल्यावर कृपा व्हावी, देव आपल्यावर प्रसन्न व्हावा, ज्याचं आपण त्या दिवशी उपवास करतो किंवा ज्याच्या नावानं आपण काय व्रत करतो, त्याचं त्या दिवशी अखंड स्मरण झालं पाहिजे. पण आपण काय करतो? त्याचं स्मरण तर सोडाच, पण ज्या दिवशी उपवास आहे, मग चतुर्थी असेल, एकादशी असेल किंवा आणखी काय असेल, त्याच्या आदल्या दिवसापासून आपण तयारीला लागतो. साबुदाणा भिजवला का? साबुदाणा भिजत घातला का? साबुदाणा भिजत घातला का? आणि वरीचं तांदूळ आणलं का? शेंगदाण्याचा कूट केला का? आणि केळाची फणी आणली का? आणि बाई मला उद्या उपवास आहे, आणि बाई ह्यांना उद्या उपवास आहे, आणि बाई त्यांना उपवास आहे. आदल्या दिवशी दिवसभर उपवासाच्या नावानं बोंबा बोंब. आणि मग उपवास कशासाठी? बाई मला काय खायचं नाही, बाई मला खायचं नाही, बाई मला काय खायचं नाही. दिवसभर केळाचं एका पाठीमाग एका केळा, एक खाल्लं की दुसरं सोललंच, दुसरं खाल्लं की तिसरं सोललंच. बाई खिचडी खाती, बाई वरीचा भात खाती, मधनं आधनं कधीतरी खजूर पण खाती. नाही, खाताय म्हणून हसताय ना, खाताय म्हणून हसताय. जर खातच नसते तर कसे हसले असते? तुम्ही खजूर खावण्याचं, तुम्ही काय खायचंय ते खा. तुम्हाला मी खरं सांगू का, कर्नाटकात मी गेलो होतो आणि माझी एकादश काय बुवा, आपण एकादश धरणारी मंडळी ज्यांच्या गळ्यात माळा आहे ती सहसा एकादशी धरतात. मी पण एकादशी धरायची म्हणजे कशी असते माहितीये का? उपवासाची एकादशी धरायची. दशमीला रात्री जेवायचं नाही. काय कळतंय तुम्हाला? उद्या माझी एकादश, रात्री हे जेवण, रात्री उद्या माझी एकादश, रात्री हे जेवण, गरम भाकरी आहेत, भाजी आहे मेथीची, आळूची वडी आहे, परत वरण भात आहे, परत आणखीन काय, म्हणजे उद्या एकादश म्हणून रात्र 10 वाजेपर्यंत बाई नुसती एकादशी. सांगतोय मी तुम्हाला, एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री काय जेवायचं पाटील साहेब? आता आदल्या दिवशी जेवायचं ना, म्हणजे दुसऱ्या दिवशी काय जेवायचं का? तुम्ही विचार करा. तिकडे मी गेलो, मी सांगितलं माझा भाऊ एकादशी आहे, मग म्हणजे एकादशीचं बनव. त्यांनी हा असा भात शिजवला आणि सांबार घालून आणला. काय कळतंय तुम्हाला? कर्नाटकात म्हणतो मी, आणि असं सगळं बाजूला चटण्या बिटण्या, आणि हा असा त्या पत्रावळीत भात आणि त्याच्यावर सांबार घालून भात पुढं. म्हणले फराळाचं घ्या. म्हणलं तुम्ही रोज काय खाता? म्हणलं रोज आम्ही इडल्या खातो, डोसे खातो, एकादशीला आम्ही सांबार भात खातो. साबुदाणा पिकतो कुठं? कर्नाटकात. म्हणले एकादशीला कर्नाटकात साबुदाणा पिकतो म्हणजे बनवला जातो. तो कसा बनवला जातो तो जर तुम्ही बघाल ना, तर तुम्ही हयातीत साबुदाणा तोंडाला जर लावणार नाही. बघू नका, खात राहा. वास्तविक साबुदाणा हा सगळ्या पदार्थांपेक्षा जड आहे. पोटात घातला ना
दातात किती पण मऊ असू द्या, किती चावा, तो चावला जात नाही. जो साबुदाणा एवढा फुगून झालेला असतो रात्रभर, तो पोटात गेल्यानंतर असा 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 फुगत जातो, त्याचा फुगा होतो पोटात. का? एकादशीला हलकं खायचं म्हणून आपण साबुदाणा फुगून खातो. काय चाललंय आपलं मला काही कळत नाही. आता तिथे मला त्यांनी सांगितलं की एकादशीला आम्ही हे खातो. आता मला फराळ तर करायला पाहिजे. त्यांच्याकडे मी मागितलं, त्यांनी जरा मला जसं तांदूळ भात दिला आणि त्याच्यावर सांबार काढून दिला. मी सुरुवात केली पांडुरंगाचं नाव घेऊन, विठ्ठल विठ्ठल. म्हणलं एकादशी आली कुठं जायला पाहिजे? एकादशी आली की पाटील साहेब कुठे जायला पाहिजे? कारण एकादशीला तिकडे सांबार भात मिळतो. मंडळी, काय आपण करतो देवा धर्माच्या नावाखाली आपल्यालाच माहित नाही. त्याचं कारण का? देव आपल्याला माहित नाही, धर्म आपल्याला माहित नाही, देवाचा उपास कसा करायचा माहित नाही, देवाची भक्ती कशी करायची माहित नाही, देवाची उपासना माहित नाही, देवाची पूजा बिलकुल माहित नाही. नुसतं आपलं तिथं कुठंतरी देवघर असतं, तिथं ठेवलेला पुंचा असा 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 फिरवायचा, या वाळ्याच्या तांब्यातलं पाणी घ्यायचं, ह्या देवावर टाक, झालं पाणी टाकून ते हळद कुंकू दोन्ही हातानं इकडं 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 आणली फुलं, हे देवाच्या समोर टाक. लावली समय की लावली उदबत्ती, बाया आलं तिच्या अंगात नुसतं. देवपूजा कशाचा तुमचा, ती उपासना कशाचं काय? मंडळी, देवपूजा उपासना या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. सद्गुरू श्री वामनराव पैनी सांगितले उपासना या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बैठक. देवाच्या जवळ मांडी घालून पाटील साहेब 2 तास तुम्ही हॉटेलला उशिरा गेला तरी चालेल, पण रोज 2 तास देवाच्या समोर आपण बसलं पाहिजे. 2 तास जाऊ दे हो, पण 20 मिनिटं तर बसू शकतो ना. रोज सकाळी 20 मिनिटं देवाच्या आपल्या देवघरात समोर बसलं पाहिजे. मी काय सांगतो अर्थ बघा. उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बैठक. कोणाची उपासना करतात? देवाच्या. कोणत्या देवाच्या? ज्या देवाच्या समोर ज्या देवाची करतात तिकडे तिकडे तुम्ही बैठक टाकून बसला पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नाम पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. नाम जप यज्ञ तो परम. संतांनी आपल्याला सांगितलं कोणता यज्ञ केला पाहिजे. नाम जपाचा यज्ञ कधी केला पाहिजे? दररोज 20 मिनिटं सकाळी, दररोज 20 मिनिटं संध्याकाळी. उपासना. आता उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य. ज्या दिवशी उपवास करायचा त्या दिवशी आपण देवाच्या जवळ, दिवसभर उपवास करतो ना, देवाच्या जवळ आपण पाहिजे. म्हणजे मग म्हणले आमचं हॉटेल कोण चालवायचं? आमचा विसावा चालणार कसं जर देवाच्या जवळ दिवसभर बसायचं तर? देवाच्या जवळ म्हणजे ऍक्च्युली नाही बसायचं. उपवास, वास म्हणजे वास्तव्य, देवाच्या संगतीत. ह्याच्यासाठी देव समजून घेतला पाहिजे. आणि देव समजून घ्यायला संगत कोणाची पाहिजे? पहिल्या चरणात. संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख.
समजून घ्यायचे ना आपल्याला की उपासना कशी असावी, उपवास कसा धरावा. त्याच्यासाठी देवाची ओळख व्हायला पाहिजे. कोणत्या देवाची आपण उपासना करावी, कोणत्या देवाचा उपवास करावा, त्या देवाची ओळख करून जे देतात ना त्यांना सद्गुरू म्हणतात, त्यांना संत म्हणतात. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या या 4 चरणाच्या अभंगामध्ये संत नामदेवराय पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतात, संत संगतीचे काय सांगू सुख आणि आपणा पारिखे नाही ते. का संत नामदेवरायांना संतांच्या संगतीबद्दलची एवढी कुतूहलता आहे, एवढी ओढ आहे? का बरं? नानासाहेब या ना तुम्ही, आम्ही फलटणला चाललो, तिकडे तुम्ही कीर्तन करा, आम्ही ग्रंथदिंडी करू. आमचे खराडे साहेब मला फोनवर फोन, याल का तुम्ही? का बरं? त्यांना असं वाटलं का नानासाहेबांनाच का बोलवावं? कोणाची संगत? संतांची संगत असली पाहिजे. पण तो नामधारक नाही, तो सद्गुरू श्री वामनरावबाईंचा शिष्य नाही बरं का, तो वारकरी नाही, पण त्यांचा तो मित्र आहे. ऑफिसला जाताना, ट्रेन मधनं येताना त्यांनी जर त्याला हाताला धरलं असतं, चला आपण फलटणला जाऊ 8 दिवसासाठी, तो आलो असता. पण काय कामाचा असता का? काय नाही, सकाळी जेवला असता, संध्याकाळी जेवला असता, आणि त्यांच्याबरोबर असा फिरला असता, रात्री झोपला असता, आणि मुंबईला गेलो म्हणत असता काय फलटण आहे, काय ते फलटण, काय फलटणची हवा, आणि काय तो फलटणचा विसावा, सगळं काय आहे ओके मध्ये ठाला ठाला. संत नामदेवरायांनी जेव्हा बरं का हा संत संगतीचा अभंग लिहिला, तेव्हा त्यांना संत संगतीचा अनुभव आला, म्हणून त्यांनी हे आपल्या पुढे मांडलं. संत संगतीचे काय सांगू सुख. कोण होतं त्यांच्या संगतीमध्ये? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. जेव्हा ते तीर्थयात्रेला निघाले, नामदेवराय म्हणाले की नामदेवराय आपलं ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, नामदेवराय माझी इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. ऐका मागची मंडळी, ऐका, माझी इच्छा झाली कुठे जायची? तीर्थयात्रेला जायची. कोण म्हणाल? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, कोणाला? नामदेवरायना म्हणाले, तीर्थयात्रेला जायची माझी इच्छा झाली. माझ्या बरोबर निवृत्ती दादा आहेतच, निवृत्ती बरं का, सोपन काका आहेतच, मुक्ताबाई आहे, पण नामदेवराय तुम्ही पण आमच्या बरोबर चला. ज्ञानेश्वर माऊलींना माहिती होतं की भगवंताच्या कृपेनं आपल्याजवळ ज्ञान आहे, पण तीर्थयात्रेला जाताना केवळ ज्ञानच कामाला येतं तिथं असं नाही. त्याला जर नामाची जोड असेल तर ते ज्ञान फळतं. ज्ञानाला कोणाची जोड पाहिजे? नामाची. म्हणून नाम हा देव आहे जसा, किंवा ज्ञान हा देव आहे जसा, तसंच नाम हाही देव आहे. म्हणून नुसतं नाम असूनही चालत नाही, त्याला ज्ञानाची जोड पाहिजे. आणि नुसतं केवळ ज्ञान पंडित असूनही चालत नाही, त्याला नामाची जोड पाहिजे. मी काय सांगतोय लक्षात ठेवा. सद्गुरु श्री वामनराव पैंनी म्हणून सांगितलं की खऱ्या अर्थानं ज्ञान तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आपण उतरवू शकतो ज्याला नामाची जोड असेल. नामाचा नंदादीप आपल्या अंतःकरणामध्ये सतत जर तेवत ठेवायचा असेल, नामाचा नंदादीप आपल्या अंतःकरणामध्ये सतत तेवत ठेवायचा असेल, तर कुठलं तेल घातलं पाहिजे? तळमळीचं तेल घातलं पाहिजे. तळमळीचं ते तळमळीचं तेल तिकडे नंदादीप, तिकडे तेल घालतो ना तेव्हा नंदादीप दिवस रात्र 24 तास प्रज्वलित असतो. तसं आपल्या अंतःकरणात तळमळ पाहिजे. कोणाच्या विषयी? देवाविषयी. एकदा सद्गुरूंनी दिलेल्या देवाच्या नामाविषयी तळमळ निर्माण झाली की मग सतत तुमच्या मुखामध्ये विठ्ठल 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 सतत येतं. मी काय सांगतोय फार महत्वाचं आहे. ते तोंडात येऊन चालत नाही. काही जणांच्या तोंडात येतं, पण किती वेळ? 2-5 मिनिटं. पण तेच जर देवाचं नाव
गुरुनी दिलेला, सद्गुरूंनी दिलेलं ते जर आपल्या विचारात असेल, विचारात तर ते नुसतं तोंडात येत नाही, ते संबंध आपल्या सर्व इंद्रियामध्ये ते भिंत. जेव्हा तोंडातनं आपण विठ्ठल म्हणतो ना, तेव्हा हाताने टाळी वाजते, पाय नाचू लागतात. की मुलं जेव्हा देवाचं नाव घेतलं की जशी नाचतात. तुम्हाला महाराज तुम्ही पण नाचत होता, मी त्याच्यासाठी नव्हतो नाचत, ती मुलं नाचतात म्हणून मी नाचत नव्हतो. माझा आज सकाळी मी मॉर्निंग वॉकला गेलोच नव्हतो, माझं चालणं झालं नव्हतं, माझा व्यायाम झाला नव्हता. आता कुठं व्यायाम करायचा? संधी आहे, जिथं संधी आहे तिथं व्यायाम. म्हणून माऊलींनी म्हणा, संतांनी म्हणा, माझ्या पांडुरंगाने म्हणा, ही एक व्यवस्था करून दिलेली आहे. आपल्याला वाटतं काय मुलं नाचतात नाही, नाचलं पाहिजे, वरातीत नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. नाचलं पाहिजे. लहान मूल असतं ना, लहान मूल ते कुठं नाचतं? कोणाच्या समोर नाचतं? आपल्या आईच्या समोर नाचतं. आईनं पाहावं, आईनं त्याच्याकडे कुतूहलानं पाहावं, आईनं त्याच्याकडे बघून हसावं, तसं त्या मुलानं नाचावं. तसं भक्त तोच जो देवाच्या समोर नाचतो, जो देवाच्या समोर उडी मारतो. तुम्ही म्हणाल आता आम्ही कुठं नाचायचं? घरात लावा ना, टीव्ही मध्ये युट्यूबला कीर्तन लावा, युट्यूबला हरिपाठ लावा आणि त्या हरिपाठाबरोबर उभे राहा आणि देवाच्या समोर नाचा. देवाच्या समोर नाचा मी सांगतो. पण नाचा कशाच्या अधिष्ठानावर? ज्ञानाच्या अधिष्ठानावर. उगाच आपलं वाट फुटायच्या दिशेने जशी बरं काय मेंढर चालतात. आमच्याकडं मेंढर आहेत, मेंढर आमच्या गावी वाईगावचा मी. एक मेंढरू पुढं, सगळी मेंढर माग. ते मेंढरू जिकडं जाईल त्या मेंढरानं इकडून उडी तिकडं घेतली, ती मागची बघत नाही, खाली. तसं आज दिशाही झालेली लोक आहेत. मेंढरांचा काय दोष बिचाऱ्यांचा? मुख्य मेंढरू पुढे झालेलं आहे, ते जसं पुढे जाईल तिकडं त्याला ट्रक आलेला कळत नाही, एसटी आलेली कळत नाही, काही नाही. ते पुढे चाललंय ना, ते एसटी वाल्यानं आपला ब्रेक दाबायचा. सगळे गेल्यानंतर मग एसटी सुरू. मी काय सांगतोय बघा, मी त्या मेंढरांचं उदाहरण एवढ्यासाठी दिलोय की आपली जी माणसं आहेत ना, त्या माणसांची मेंढर होता कामा नये. म्हणजे याचा अर्थ काय? संतांनी जी वाट घालून दिलेली आहे, फलटणवरनं लोणंदवरनं पालखी निघाली, फलटण मार्गेच पुढे जाते ना, आणि ती पालखी लोणंदवरनं फलटणला येण्याच्या ऐवजी ती वाटर स्टेशनकडे निघाली तर चालेल का? नाही. मार्ग घालून दिलेला आहे, तो मार्ग घालून दिलेला त्या मार्गानेच पुढे गेलं पाहिजे. लक्षात ठेवा. खूप आहे, आपल्याला वेळ कमी आहे. आता हा मार्ग घालून दिला, कोणी दिला? संतांनी दिला. बघा मी सांगतोय काय, संत संगतीचे काय सांगू सुख. हा संतांनी मार्ग घालून दिला. त्या संतांचं सुख नामदेव महाराज अनुभवत आहेत. पण त्या संतांचं सुख भाऊ आपल्याला अनुभवता येते का? नाही अनुभवता येत. मी बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, सगळं वाजवणं ऐकतो, नाचणं बघतो, ऐकणारे बघतो, बसणारे बघतो, पण काही नाही. ए बाळानो, बसा ना रे, बसा ना. विठाला विठाला काय सांगतोय? संतांनी जो मार्ग घालून दिला तो आपल्याला कळत नाही. मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार, आणि होतील उपकार अगणित. मग आता हा मार्ग संतांनी घालून दिला. काय दिला मार्ग घालून? रोज ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. बघा मी काय सांगतोय ते. नामा म्हणे ग्रंथ,
श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकतरी ओवी अनुभवावी सांगितलं. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो ना, पण वाचतो ती ज्ञानेश्वरीतली ओवी आम्ही कधीतरी एखादी अनुभवतो का? नाही अनुभव. आम्ही वाचत राहतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिला. कोणासाठी लिहिला? बोला ना, आपल्यासाठी लिहिला ना हरिपाठ. त्या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी धरिते व्यर्थ. काय सांगितलं? तुम्ही त्रिवेणी संगमादी अनेक तीर्थयात्रा केल्या, त्याचा काही उपयोग नाही जर नामावर तुमचं लक्ष नसेल तर. देवाच्या नामावर जर तुमचं लक्ष नसेल तर. माझेनी अनुसंधाने विन स्नान संध्या तपहोम दान सर्वही अधर्म जान मत भजन ते नोहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, मी तो कैसा मुखाप्रती भानुकी जैसा परिया परिया. कुणाचे? प्राणियांचे दैव कैसे हे मज नोळखती. मला कळत नाही. सूर्य समोर उगवलेला असताना काही लोक खाली बघून चालतात आणि शेजारच्याला म्हणतात अजून अजून दिवस उगवलाच नाही. तो शेजारचा असा भावतीनं त्याला खुणावतो, म्हणतो जरा वर बघ ना. आणि मग भावतीनं खुलवून वर बघायला होतो. तो अरे उगवला की. उगवला कोणासाठी? आणि उगवलेला दिसतो कोणाला? जो त्याच्या दिशेनं पाहिल त्याला. सूर्याच्या दिशेनं पाहणार नाही आणि तो म्हणणार दिवस उगवलाच नाही. अरे अर्जुना, मी तो कैसा. तसं देव म्हणजेच परमेश्वर, देव सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. तो कोठे नाही, सर्व ठिकाणी आहे. नर नारी बाळे अवघा नारायण हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचोनी न दिसे रीते रे. हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचोनी न दिसे रीते रे. पाटील साहेब, देवाशिवाय जागाच शिल्लक नाही असे सर्व ठिकाणी देव भरलेला आहे. भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट. या परिसरामध्ये जी लाईट आहे ना, ती जर लाईट बंद केली तर इथं काय दिसेल तुम्हाला? सगळा अंधार दिसेल. अंधाराशिवाय काय दिसेल का? अंधार किती आहे? घनदाट आहे. तसा तोच माऊली सांगतात, हरी सुद्धा एवढा घनदाट आहे की हरीशिवाय रीतच नाही. काय सर्व ठिकाणी हरीच भरलेला आहे. हा हरी भरलेला घनदाट जो आहे तो कळणार कुणामुळे? तो कळणार कुणामुळे? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया. 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 आधी आधी
सद्गुरु वाचोनी सापडेना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी लोह परिसाची उपमानच आहे आणि सद्गुरु महिमा अगाध जे अभंग आपण पाठ करायला पाहिजे ते आपले पाठ नाही आपले अभंग वेगळेच पाठ त्याचं कारण का कीर्तनकार कीर्तनाला अभंग हे घेतच नाही जो कोण वक्ता आहे आमच्यासारखा तो जर वक्ता इथं ते जर अभंग घेईल तर ते पाठ होणार ना आपले तुमचे आमचे सगळ्यांचे पण कीर्तनकार अभंग हे घेणारच नाही सद्गुरु वाचोनी नामनये हाता आणि साधने साधिता कोठी जाणं एकनाथ महाराजांचा अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा काय सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा हे अभंग कुणी कीर्तनकार कीर्तनाला घेत नाही कारण त्याचं कारण आहे त्याचं कारण सद्गुरूच नाही हे काय सांगतोय लक्षात ठेवा आज आम्ही आपल्या या परिसरामध्ये या आपल्या पुण्यभूमीमध्ये सद्गुरूंनाच घेऊन आलेलो आहे या परिसरामध्ये आपल्या या फलटण विभागामध्ये साक्षात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा नाथ परंपरा जिथून सुरू झाली आणि आदिनाथांपासून ती माऊलींपर्यंत आली त्या परंपरेतले सद्गुरु श्री वामनराव पै हे ग्रंथ रूपानं तिकडं जे त्या कट्ट्यावर जे त्यांचे ग्रंथ आहेत ना त्या ग्रंथ रूपानं सद्गुरु श्री वामनराव पैंना आम्ही इथं घेऊन आलेलो आहे कोणाच्या परंपरेतले नाथ परंपरेतले कोण होते आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आणि मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष बोलिला गैनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवा सार चोजविले अशा या परंपरेतले सद्गुरु श्री वामनराव पै यांचे ग्रंथ आम्ही इथं घेऊन आलो कशासाठी तर तुमच्या संगतीत ते ग्रंथ राहण्यासाठी आज संत संगतीचा दुष्काळ आहे मंडळी मी तुम्हाला सांगतो आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टीचा सुकाळ आहे अहो ऐका ना हो ताई तुम्हाला कीर्तन